काही काही फ्रेंडशिप्स ना फॉर नो रिझन तुम्हाला त्याचं काहीच कळत नाही अँड दे जस्ट एंड. असं का होत असेल, म्हणजे याच्यावर काय बोलशील तू? एफर्ट्स जिथे कमी असतील तिथे असं होणार, आणि दोन्हीकडनं एफर्ट्स पाहिजे. कुठल्याही नात्याला म्हणजे इवन स्वरूपात आणायचं असेल ना, की समज आपण बोलतो आणि इनिशियल फक्त हाय हॅलोवरनं फ्रेंडशिप सुरू झाली आहे, पण मग ती पुढे कशी जाणार? इन्व्हेस्टमेंट ऑफ टाईम, इन्व्हेस्टमेंट ऑफ इमोशन्स, इन्व्हेस्टमेंट ऑफ एनर्जी, आणि ती एकाची पण एक पण नंतर कमी पडेल, मग ते कसं पुढे जाणार? तर मी परत तेच सांगते, म्हणजे ती EMI ती भरावीच लागेल. आणि भरावी करा, म्हणजे ते प्रयत्न करून माणसाने करायला पाहिजे. आणि कसं होतं ना, आपण जेव्हा म्हणतो की हे अननोन फिनिश्ड होत आहेत किंवा न बोलता संपलंय, तर त्याच्या मागचं मुख्य कारण हाच आहे की एकतर असं आहे, कोणीतरी दुखावलं गेलेलं आहे. समबडी इज हर्ट विथ समथिंग दॅट यू सेड. थोडंसं विचारून घेणं की जेव्हा समोरचा माणूस समजा बोलत नाही आहे, 1 वेळा 2 वेळा थोडंसं यू हॅव टू स्ट्रेच युअर बाउंड्रीज. आणि मी नेहमी म्हणते, रिलेशनशिप्सला सर्वायवल मोडमध्ये आणण्यास किंवा सर्वायवल चांगलं असण्यासाठी आणि त्यांना फ्लरिश करण्यासाठी महत्त्वाचं आहे वॉक एन एक्स्ट्रा माईल. हॅव दॅट रेडीनेस टू वॉक एन एक्स्ट्रा माईल. तू माझ्याशी 4 वेळा नाही बोलली, पण मला तर तू आवडतेस ना, मला तुझा सहवास आवडतोय, मला तो संवाद आवडतोय, मग काय हरकत आहे मी 4 वेळा प्रयत्न केला तर? ह्याच्यात काय प्रॉब्लेम आहे? एक्झॅक्टली हाऊ वी टॉक अबाउट चिल्ड्रन. त्यांना अजिबात तसं वाटत नाही, अजिबात वाटत नाही. आत्ता भांडलोय, 10 मिनिटांनी एव्हरीथिंग गॉन अँड वी आर टुगेदर अगेन. मग हे का नाही? काय होतं ना, जसे आपण मोठे होत जातो ना, इतकी इव्हॅल्युएशन्स यायला लागतात आपल्या मनात. तो त्या दिवशी असा, म्हणजे इथपर्यंत आहे की त्या दिवशी मी बघत होते, मी बोलत होते, पण न आय कॉन्टॅक्ट करता तिने मला उत्तर दिलं, किंवा हसली नाही, किंवा किती हसली, म्हणजे कमी हसली की जास्ती हसली. बट वी आर ह्युमन बिईंग्स. आपण ते सगळे सॉफ्ट क्यूज ते घेत असतो. आणि म्हणून मी म्हणते फ्रेंडशिपमध्ये ते कसं म्हणायला पाहिजे ना, नॉन व्हर्बल लँग्वेज पण खूप महत्त्वाची आहे. आय कॉन्टॅक्ट किती आहे, किती बोलतोय, हाऊ मच यू नॉड, हाऊ मच यू स्माईल, दॅट मेक्स अ डिफरन्स. मग हे जे संपतात हे त्यामुळे संपतात की जिथे तो प्रयत्न तेवढा स्ट्रॉंग नसतो, एफर्ट तेवढे स्ट्रॉंग नसतात, ते असणं गरजेचं आहे. सो यू कीप इन्व्हेस्टिंग, थोडं कदाचित ते टिकतील.